आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकांचा विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास, बारामतीचा सर्वांगीण विकास, माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने, ती आमचे मीच तयार केलेले कार्यकर्ते, ते कुठले दुसरे? प्रवीण मानेला मी सभापती केला होता. आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पदं कमी पडतात. मग पदं कमी पडली तर दुसरे बोलवायला तयारच असतात. ये मी तुला देतो, ये तुझ्यावर जबाबदारी सगळी. की त्याला वाटतं यार माझ्यावर सगळी जबाबदारी, अशा पद्धतीने ते होतं आणि ते थांबू शकत नाही. हे थांबू शकणार नाही. नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, माझ्या लाडक्या बहिणींच्या अपेक्षा असतात. आता 9 वर्षांनी निवडणूक आल्यामुळं जो 60च्या जवळ आला होता तो म्हणलं दादा ही शेवटची निवडणूक आहे, आता पुढच्या वेळेस मी 65 आणि त्याच्या 65 वेळा म्हणायचं मी पुढच्या 70, मग कोण मला विचारतंय? आणि नवीन मुलं म्हणायची दादा ही संधी आहे, संधी, मधली 4 वर्ष वाया गेली आमची. आता काय वाया गेली, पण ती म्हणतात वाया गेली असं ते प्रत्येक जण सांगतं. मित्रांनो तसं नाहीये. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलं. आता काही उमेदवारी देत असताना पण काही गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या असतील, काही लोकांना आवडलं, काही लोकांना आवडलं नाही, असं नाहीये. शेवटी आपल्याला नवीन पण कार्यकर्ते तयार झाले पाहिजे.